नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या 5वी-8वी शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा गडिंग्लज तालुक्याचा डंका वाजला. या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेत 5वी वर्गातील 50 विद्यार्थी तर 8वी इयत्तेतील 52 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर उमटली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं 22 फेब्रुवारी रोजी 5वी व 8वीची परीक्षा घेण्यात आली. राज्यस्तरीय 5वी परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यालय गडिंग्लजच्या प्रसन्न महेंद्र पंडित यांनी 94% गुण संपादित करत 7वा क्रमांक पटकावला. नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या 9 विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीत उत्तम भरारी मारली आहे. आज शहराच्या प्रमुख मार्गावरून वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढून शिक्षक पालक यांनी आनंद उत्साहात साजरा केला. विशेष म्हणजे सजवलेल्या गाडीतून या यशस्वी विद्यार्थ्यांना फेटे बांधून मार्गदर्शक शिक्षक बरोबर यांचाही गौरव करण्यात आला. शाहू कारखान्यात जैविक कीड व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षण उत्साहात संपन्न. लखनौच्या भारतीय ऊस संशोधन संस्था व शाहू साखर कारखान्याचा संयुक्त उपक्रम. ऊस पिकातील किडीचे कमी खर्चात पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीनं नियंत्रण करता यावं या उद्देशाने लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्था आणि श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिकातील किडीचे जैविक पद्धतीने नियंत्रण या विषयावरील मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश थोरात म्हणाले की ऊसासह सर्वच पिकावर वाढत चाललेल्या किडीचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे उत्पादनात होणारी घट ही शेतीसमोरील गंभीर समस्या आहे. या समस्येवर केवळ रासायनिक उपायावर अवलंबून न राहता संशोधन संस्था, साखर कारखाने आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धतीने अवलंब करणे ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले की जैविक पद्धतीने कीड नियंत्रण केल्यास खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता आणि पोत अबाधित राहतो, तसेच पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत होते. मित्रकिडीचे संवर्धन आणि संरक्षण केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन ऊस उत्पादन अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक उपाययोजनांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत करून प्रशिक्षणामागील उद्देश स्पष्ट केला. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलं. अक्ष कुलकर्णी यांनी आभार मानले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शाहूचे शेतकऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन. जितेंद्र चव्हाण यांचं प्रतिपादन. कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी संशोधन केंद्रातील आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरदृष्टीपूर्वक परंपरा निर्माण केली. ही परंपरा आजही कायम ठेवत कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि मार्गदर्शनासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादन वाढण्यासाठी उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणं असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कागल जयसिंगराव तलावाजवळचा कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करा. मुंबईतील बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना. श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव तुंबून भरून राहणार. कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावाजवळचा अर्धवट राहिलेला कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करा, अशा सूचना जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्या. मुंबईत मंत्रालयात मंत्री विखे पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, नगरसेवक प्रवीण काळबर, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाठणकर तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कालव्याची लेवल खाली व तलावाची लेवल उंचीवर असल्याने कालव्यामधून तलावात येणारे पाणी बंद झाल्याच्या विषयास सविस्तर चर्चा झाली. जयसिंगराव घाटगे तलावातील घटलेल्या पाण्यासाठीच्या कारणीभूत दूधगंगा डाव्या कालव्यामुळे तलाव भरण्यासाठी लागणारी पाणीपट्टीची रक्कम माफ करणे,
तसेच दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्पांतर्गत दूधगंगा डाव्या कालव्याची कागल नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित असलेली कामे तातडीने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. शहराला पाणी मोफत द्या आणि पाणीपट्टी माफ करा अशी मागणीही कागल नगरपालिकेने केली. यावेळी मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व विषयावर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले. कागल शहर व परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणीपुरवठा व सिंचनाशी संबंधित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. बैठकीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की कागलच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेल्या या विषयाला शासन स्तरावर सकारात्मक निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली असून संबंधित कामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होतील. त्यामुळे कागल शहर व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून विकास कामांना निश्चितच गती मिळेल. जयसिंगराव तलावाची पाणी पातळी कॅनॉलमुळे कशी कमी होते व त्यामुळे येणारे पाणी कसे खंडित झाले आहे याचे सविस्तर स्पष्टीकरण प्रवीण काळबर यांनी मांडले. भैयासाहेब माने यांनी कॅनॉल पूर्णत्वास येण्याकरिता कागल शहरातील 2 किलोमीटर कालवा अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिलं. त्यांचे काम पूर्ण करून अस्तरीकरण करण्याचे निर्देश दिले. कॅनॉल संदर्भात सविस्तर अभ्यासपूर्वक चर्चा भैयासाहेब माने यांनी घडवून आणली. या बैठकीत प्रताप उर्फ भैया माने यांनी मांडलेले विविध मुद्दे असे: सध्या कागल जयसिंग तलाव किलोमीटर नंबर 65 पर्यंत दूधगंगा डावा कालव्याचे पाणी सन जुलै 2022 मध्ये आलेले आहे. त्यानंतर कागल तालुका हद्दीतील किलोमीटर 65 ते किलोमीटर 72 व कागलपासून पुढे हातकणंगले तालुक्यातील किलोमीटर 72 किलोमीटर 76 व या अंतरामध्ये अद्याप पाणी पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारे पाझर तलाव शेजारील भरावेची काळी माती व मुरमा विना तसेच विहिरीच्या संपादनासाठी अद्याप पेंडिंग आहे असं समजतं. कागल कत्तलखाना ते हुपरी कारखान्यापर्यंत कॅनॉलचे काम पूर्ण झालेले दिसते, परंतु कागलपासून पुढील कॅनॉलला छेदत असलेल्या शेतीसाठीच्या बऱ्याचशा पाईपलाईन असल्यामुळे सलगतेने काम करता येत नाही. उर्वरित असणाऱ्या बांधकामाचे डिझाईन ड्रॉईंग अजून मंजूर झालं नाही असं समजतं. ठेकेदारांनी काम करून कागलपर्यंत पाणी आणलं आहे. सध्या साईटवरती ठेकेदारांचं मशिनरी व मनुष्यबळ काम करताना दिसत आहे, परंतु अद्यापपर्यंत ज्या तीव्रतेने काम पूर्ण होऊन पाणी किलोमीटर 76ला जायला पाहिजे होतं ते गेलेलं दिसत नाही. त्यामुळे काही ठेकेदारांच्या अडचणी असतील तर सोडवून काम किलोमीटर 76 पर्यंत होणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशाला वाचवूया. व्यसनाविरुद्ध लढा देण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन निरोगी भारत बनवण्याचा प्रयत्न करूया. सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून अशा व्यसन व अंमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या तरुणांना आपण वेळीच रोखण्याची गरज आहे. तरच या देशातील युवाशक्ती अधिक मजबूत होईल असं प्रतिपादन तालुका विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित लौळकर यांनी केलं. ते गडिंग्लज येथील जिल्हा न्यायालय वर्ग 1 तथा तालुका विधी सेवा समिती व शिवराज महाविद्यालय गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती या शिबिरामध्ये अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी या विषयावरती मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते कुंडलीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक तानाजी चौगले यांनी केलं. यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश अमित लौळकर यांनी गुटखा, तंबाखू, ड्रग्ज यासारख्या अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. समाजात जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना परत सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रबोधन होणं काळाची गरज आहे. समाज व्यसनमुक्त करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे पॅनेल ॲडव्होकेट आशुतोष रोकडे यांनी अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी या विषयावर मौलिक असं मार्गदर्शन केलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर S.M. कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. अंमली पदार्थाचा गैरवापर आणि अवैध तस्करी या विषयावरील डॉक्टर श्रद्धा पाटील लिखित व दिग्दर्शक पठणात महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं. या पथनाट्याद्वारे यारे यारे सारे या जनजागरण करूया, व्यसनाच्या दलदलीतून जीवन आपले वाचवूया असा संदेश देण्यात आला. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री सचिन हवेलीकर, पंचायत समिती गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट S.K. नंदगावे, रवी खोत यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं संयोजन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख D.U. जाधव यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर
अशोक मोरमारे यांनी केलं. सांस्कृतिक विभाग प्रमुख रंगराव हिंगडे यांनी सर्वांचे आभार मानले. गोकुळ दूध शीतकरण केंद्र तावरेवाडी येथे सहकार सप्ताह. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था लिमिटेड कोल्हापूर शाखा तावरेवाडी शीतकरण केंद्र सहकार सप्ताहाची सुरुवात झाली. त्यावेळी शाखेचे शाखाप्रमुख सुनील चेंडके यांनी सहकार सप्ताहाचं महत्त्व व कार्य यावर मार्गदर्शन केलं. त्यावेळी शीतकरण केंद्राच्या बगीचा आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नारळ, आंबा, कडुलिंब, आवळा, गुलमोहर तसेच अनेक जंगली पर्यावरण पूरक झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी शाखाप्रमुख सुनील चेंडके, ऑफिसर राजेंद्र नांदवडेकर, दिलीप देसाई, वासुदेव मेटकर, कामगार युनियन लीडर लक्ष्मण आडाव, ऑफिसर शरद पाटील, मारुती चिखलकर, गजानन बेनके, बाळू सुतार, ईश्वर देवर्डेकर, भारत पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्गात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी केला हस्तगत. सिंधुदुर्ग पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीतील गोवा मुंबई मार्गावर ओरस खर्डीवाडी येथील खालसा पंजाबी ढाबासमोर करण्यात आलेल्या कारवाईत अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या गोण्या पोलिसांना आढळून आल्या. त्याची तपासणी केली असता पोलिसांनी गोण्यामध्ये अवैध गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी संबंधित वाहन चालक अशोक लेनट बडा दोस्त सह सर्व मुद्देमालासह संशयित तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 जुलै 2026 रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास ओरोस खर्डेवाडी खालसा पंजाबी ढाबा येथे गोवाकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये आरोपी गोपाळ राजाराम गवस वय 34 वर्ष, राहणार दापोली अन्नपूर्णावाडी तालुका सावंतवाडी व शिरीष सुभाष गवळी वय 35 वर्ष, माठेवाडा सावंतवाडी आणि सिद्धेश सुभाष केसरकर वय 34 वर्ष, आळेवाडी बांदा सावंतवाडी यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा सन 2006 चे कलम 26(2)(7)(3)(d), 27(3)(e), 30(2)(a) 59 तसेच भारतीय न्यायसंहिता सन 2024 चे कलम 23, 125, 223, 227, 275, 35 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये आरोपी यांच्याकडून 3,13,450 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्यामध्ये 21,63,450 किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ व अशोक लेलेंडा बडा दोस्त यांच्याकडे 8,50,000 रुपये किमतीची वाहतूक करणारी गाडी जप्त केली. या कारवाईमध्ये मोहन दहिकर, अधीक्षक सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ATSI हनुमंत भोसले, ASI सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसूजा, आशिष जयकर, पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजित सर, ऋषिकेश टोपले यांनी केली असून सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.